श्री स्वामी समर्थ. मकर राशी 1 ते 31 ऑगस्ट मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मकर राशीला ऑगस्ट महिन्यात कोणते परिणाम मिळणार, तुमच्यासाठी हा महिना कसा असेल, कोणत्या गोष्टीत सावधानता बाळगावी लागेल, कोणत्या क्षेत्रात चांगले यश मिळेल, ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने असेल का, यासाठी जाणून घेऊ मकर राशीचे मासिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. आरोग्य. मकर राशीच्या व्यक्तींना आरोग्याबाबत हा महिना सामान्य जाईल. तुम्हाला या महिन्यात सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो, तसेच थकवा राहील. त्यामुळे योग्य आहार आणि व्यायाम यावर भर द्या. मानसिक ताण टाळण्याचा प्रयत्न करा, कारण कामाचा ताण जाणवू शकतो. तणाव कमी करण्यासाठी प्राणायाम किंवा ध्यानधारणा करणे उपयुक्त ठरेल. यामुळे तुम्हाला चांगली मानसिक शांतता मिळेल. कौटुंबिक जीवन. मकर राशीच्या कुटुंबातील वातावरणात थोडा चढ उतार राहील. काही किरकोळ वाद होऊ शकतात. तसेच घरातील वृद्धांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. भावंडांशी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे संवादातून मार्ग काढा. घरात एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमाचे आयोजन करा. यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होईल. तुमची समाजातील प्रतिमा सुधारेल. तुम्ही सामाजिक सेवेसंबंधी कार्यरत राहाल, ज्यामुळे मनशांती लाभेल. शिक्षण. मकर राशीच्या विद्यार्थ्यांना ऑगस्ट महिना फारच सकारात्मक राहील. विदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगली वार्ता मिळेल. अभ्यासात चांगली प्रगती होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना उत्तम यश मिळेल. तुमची एकाग्रता टिकून राहील. तुम्ही वेळेचे योग्य नियोजन करा आणि त्यानुसार अभ्यासात सातत्य ठेवा. यामुळे तुमच्या यशाचे मार्ग खुले होतील. पण या महिन्यात अनावश्यक मित्रांपासून दूर राहा. तसेच डिजिटल माध्यमांचा वापर टाळा. आपले पालक आणि शिक्षक यांचा योग्य आदर ठेवा. करिअर आणि व्यवसाय. मकर राशीच्या नोकरदारांना या महिन्यात चांगले फळ मिळेल, पण वरिष्ठांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. करिअरमध्ये स्थैर्याचे संकेत मिळतील, ज्यामध्ये तुम्हाला आपले कौशल्य योग्य रीतीने दाखवता येईल. तुम्हाला पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकतो. मकर राशीच्या व्यावसायिकांना हा महिना लाभदायक असेल. तुम्ही या महिन्यात जुन्या व्यवहारावर पूर्ण करण्यावर भर द्याल, पण गुंतवणूक करताना किंवा धोका पत्करताना काळजी घ्या. कोर्ट कचेरीची कामे चालू असतील तर त्यामध्ये सकारात्मक निकाल मिळेल. आर्थिक स्थिती. मकर राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात आर्थिक बाबतीत सावधानता बाळगणे आवश्यक आहे, कारण घरगुती किंवा आरोग्यासंबंधी खर्च उद्भवू शकतात. तुम्हाला योग्य सल्ला घेऊन गुंतवणूक करावी लागेल. तसेच आर्थिक बाबतीत योग्य सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. महिन्याच्या मध्यानंतर तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये वाढ होईल. तुमचा धनसंचय वाढेल. तुम्ही म्युच्युअल फंड, शेअर बाजार किंवा जमीन यामध्ये गुंतवणूक करू शकाल. तुमची अडकलेली उधारी परत मिळू शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवन. मकर राशीच्या प्रेमी जोड्यांना हा महिना उत्तम फलदायी असेल. तुमच्या नात्यातील गैरसमज दूर होतील. तुम्ही आपल्या नात्यात संवाद ठेवणे महत्त्वाचे ठरेल. एकमेकांवर विश्वास आणि समजूतदारपणा ठेवल्यास तुमचे प्रेमाचे नाते अधिक घट्ट होईल. तसेच मकर राशीच्या वैवाहिक जीवनात शांतता राहील. तुम्ही दोघे मिळून घरगुती निर्णयात एकत्र विचार करून निर्णय घ्याल. तुम्हाला या महिन्यात जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी एकमेकांना वेळ द्या, कारण व्यस्ततेमुळे नात्यांमध्ये अंतर निर्माण होऊ शकते. याची दक्षता घ्या. आपले वैवाहिक जीवन जपा. एकूण मकर राशीला ऑगस्ट महिना जबाबदाऱ्या आणि संधींचा असेल. तुमची कष्टाची तयारी, संयमित वृत्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला सर्व अडचणींवर मात करण्यास मदत करेल. तुम्ही जीवनातील प्रत्येक क्षेत्रात संतुलन राखण्याचा प्रयत्न करा आणि आत्मविश्वास टिकवा.
यामुळे तुमचे यश तुमच्या पावलांशी असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.